चाकरमान्यांसाठी पहिली मोदी एक्सप्रेस रवाना झाली आहे। मंत्री नितेश राणे यांच्याकडून कोकणी माणसांसाठी मोफत रेल्वेची व्यवस्था केली गेली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। दादर रेल्वे स्थानकावरून ही विशेष ट्रेन सुटली आहे। कोकणवासियांसाठी ही ट्रेन सोडतात, गणपतीसाठी खास ट्रेन सोडली जाते आणि त्याप्रमाणे यावर्षी ती सोडण्यात आली आहे। कोकण म्हटलं की सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग की नारायण राणे हे समीकरण आज कायम चालू झालेलं आहे। कोकणवासी याच्यामध्ये खूप सुखी समृद्धी झालेला आहे एकदम। याच्यामध्ये काय माहितीये काय, कधीच कुठल्या अडचणी येत नाहीत अशा ट्रेन सोडल्या तर। आम्हाला पहिले आम्ही बसेस सोडायचो आणि मग नंतर मोदी एक्सप्रेस आम्ही सुरू केली आणि गेल्या 13 वर्षापासून एकही वर्षी न चुकता सातत्याने लोकांना आम्ही त्यांच्या गावी घेऊन जाण्याचं काम आपल्या कुटुंबाबरोबर गणेश उत्सवाच्या निमित्ताने आम्ही करतोय। या वर्षी थोडं स्पेशल आहे, डबल धमाका आहे। या वर्षी 2 ट्रेन सोडणार आहेत, कारण का आमचे खासदार सन्मान्य राणे साहेबांचा मतदारसंघ हा रत्नागिरीपर्यंत आहे आणि म्हणून सगळ्या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जनतेचा आभार मानण्याच्या दृष्टिकोनातून ही ट्रेन आज आम्ही 2 दिवस सोडतोय। हे आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की गेली वर्षानुवर्ष मोदी एक्सप्रेस म्हणून राणे कुटुंबीय ही कोकणातील सर्व चाकरमान्यांसाठी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ट्रेन्सच्या माध्यमातून ज्या अत्यंत गर्दी या कोकणवासियांची गावाकडे जाण्यासाठी, कोकणात जाण्यासाठी होत असते आणि त्यांना चांगली सुविधा निर्माण व्हावी म्हणून राणे कुटुंबियांनी ट्रेन सोडण्याचं ठरवलं।